ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा परमेश्वराने मनुष्याला बनवलं तेव्हा एक उत्तम अशी देणगी परमेश्वराने मनुष्याच्या जीवनामध्ये सोडलेली आहे. आणि ती देणगी म्हणजे ज्ञान किंवा बुद्धी. हे ज्ञान किंवा बुद्धी इतकी पॉवरफुल आहे की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. केवळ आणि केवळ या बुद्धीच्या सामर्थ्याने आज मनुष्याने चंद्रावरती पाऊल ठेवलेलं आहे. या बुद्धीच्या सहाय्याने आज मनुष्याने सायन्स व इतर गोष्टींमध्ये फार प्रगती केलेली आहे, केवळ आणि केवळ त्या बुद्धीच्या सामर्थ्याने. परंतु कधी कधी मनुष्य या बुद्धीचा वापर करत नसतो, आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर करत नसतो आणि त्यामुळे व्यक्ती फसत असते, व्यक्ती चुकीचं पाऊल उचलत असते. परंतु पुष्कळ वेळेला बुद्धीच कामाला येईल असं नाही, तर त्याला परमेश्वराच्या कृपेची देखील आणि परमेश्वराच्या आशीर्वादाची देखील जोड असणे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्या अगोदर आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करण्यासाठी पाचारण करत आहे आणि परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी व सल्ला घेण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणूनच आज जगामध्ये अनेक लोक फसवले जात आहेत, त्याची फसवणूक केली जात आहे. कारण केवळ आणि केवळ बोटावरती मोजणारी लोकच चांगलं कार्य करत आहे. बाकी लोक इतरांचं जीवन उद्ध्वस्त कसं व्हावं, इतरांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी कसं घडाव्यात यासाठी प्रयत्नशील असतात. आणि अशा लोकांना, जे लोक इतरांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा इतरांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना परमेश्वर एका कोल्ह्याची किंवा लांडग्याची भूमिका देत आहे. हे लोक मेंढराचं कातड घालतात, परंतु आतमधून त्यांचं अंतःकरण एका लांडग्याप्रमाणे असते, एका कोल्ह्याप्रमाणे असते, धूर्त असते की त्यांच्या मनातील भावना हे वाईट असतात. आणि अशा लोकांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि हे लोक कधी कधी आपलं मन आपलं विचलित करत असतात आणि आपण त्याच्या बोलण्याकडे बहकून जाऊन आपण परमेश्वरापासून दूर जात असतो, आपण चुकीचा मार्ग घेत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताला आलेला होता. प्रत्येक वाट्यावरती जणू काही सैतान किंवा वेगवेगळ्या व्यक्तीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला भडकवण्याचा प्रयत्न करत होता. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या पित्याशी संवाद साधत असे आणि केवळ संवाद साधल्यामुळे आणि आपल्या ज्ञानाचा योग्य तो वापर केल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या मतावरती विजय मिळवलेला आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कुठल्याही पाऊल उचलण्या अगोदर, कुठलाही निर्णय घेण्या अगोदर किंवा कुठल्याही व्यक्तीशी मैत्रीचा संबंध जोडण्या अगोदर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे की खरोखरच जे मी पाऊल उचलत आहे, जो मी निर्णय घेत आहे तो योग्य आहे का, माझ्या जीवनाला साजेसं असं आहे का. आणि त्याचबरोबर आपण देखील नेहमी परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे. परमेश्वराला योग्य तर अग्रस्थान आपल्या जीवनामध्ये दिला पाहिजे. जेव्हा परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची प्रार्थना, परमेश्वराचं सामर्थ्य आणि आपल्या जवळ असलेलं ज्ञान, बुद्धी यांची जेव्हा सांगड घेतली जाईल, यांचं जेव्हा मिलन होईल, तेव्हा नक्कीच योग्य तो निर्णय घेण्यासाठी परमेश्वर आपल्याला नक्कीच योग्य तर सतत विवेक बुद्धी देणार आहे, ज्ञानाची देणगी देणार आहे. कधी कधी पुष्कळ वेळेला आपल्या हातात चुका घडत असतात, चुकीचा निर्णय घेतला जात असतो. म्हणून आज परमेश्वराकडून त्या ज्ञानाची देणगी मागूया. जे ज्ञान शल्मोन या राजाने परमेश्वराकडून मागितलेलं होतं, त्याच ज्ञानाची देणगी आपण परमेश्वराकडून मागूया आणि योग्य तो निर्णय घेऊया. आणि जे आजूबाजूला जे लोक आपला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात, त्या लोकांपासून दूर राहून त्या लोकांच्या त्या सैतानी जाळ्यामध्ये न फसता योग्य त्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराच्या सामर्थ्याने आपण जीवनामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा, योग्य ते पाऊल उचलावं, योग्य त्या व्यक्तीशी मैत्रीचा संबंध जोडावे, योग्य त्या व्यक्तीच्या बरोबर चालावे. म्हणून आज परमेश्वराकडून विशेष म्हणजे ज्ञानाची देणगी मागूया. आमेन.